नमस्कार, मी विठ्ठल भाडमुके. न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्हच्या महाराष्ट्र कट्टा या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या कट्ट्याचे आपले प्रमुख पाहुणे एकनिष्ठ महाराष्ट्र सैनिक म्हणून ओळखले जाणारे श्याम गोहाड आहेत. श्यामजी, तुमचं खूप खूप आभार आहे, तुम्ही आमच्या कट्ट्यावर आलात. खरं तर श्याम गोहाड हे नाशिक जिल्ह्याला नाव काही अपरिचित नाहीये, सर्वच जण त्यांना ओळखतात. अगदी कमी वयापासून त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि राज ठाकरेंच्या विचारांना प्रेरित होऊन त्यांनी राजकारणाला सुरुवात केली आणि आज त्यांच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत. त्यांचा जो प्रवास आहे तो आपण उलगडणार आहोत. काय सांगाल श्यामजी, आज कसं वाटतंय तुम्हाला? इथपर्यंत तुम्ही येऊन पोहोचलात. राज ठाकरेंच्या अगदी जवळचे तुम्ही मानले जातात. राज ठाकरेंना प्रेरित होऊन तुम्ही त्यांच्या विचारांना प्रेरित होऊन राजकारणात प्रवेश केला अवघ्या 13व्या वर्षापासून. नेमका तो अनुभव कसा होता आणि सुरुवात कशी झाली तुमची? खरं तर न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह यांचे मी आभार मानेल. त्यांनी माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, गप्पा मारण्यासाठी बोललो, त्याबद्दल धन्यवाद. खरं तर वयाच्या 13व्या वर्षी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रेरित होऊन माझे वडील प्रकाश गोहाड हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सक्रिय होते. त्यांचा राजकीय सामाजिक वारसा हा मला होता आणि खऱ्या अर्थाने राजसाहेबांची एकंदरीत ज्यावेळेस 2006ला पक्ष स्थापन झाला त्यावेळेस संबंध महाराष्ट्रात जी क्रेज तयार झाली होती, संपूर्ण महाराष्ट्रात म्हणजे बदलाचे वारे वाहू लागले. ते मनसेचं वादळ म्हणताय, वादळ नवनिर्माणाचं वादळ संपूर्ण महाराष्ट्रात घोंगावत होतं. आणि अशा वेळेस माझ्यासारखा म्हणजे मी त्यावेळेस 7वी 8वीला असेल शाळेत, तेव्हापासून मग साहेबांच्या सभेला जाणं असेल किंवा आंदोलनांमध्ये जाणं असेल त्यावेळेस मी जायचो. आणि सर्व त्या वयातच साहेबांची एक ती क्रेज आणि एक आकर्षण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हे भावल्या गेलं आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने ही राजकीय कारकीर्द सुरुवात झाली आणि आज सन्मान्य साहेबांच्या आशीर्वादाने इथपर्यंत पोहोचलो. तुम्ही राज ठाकरेंना पहिल्यांदा कधी भेटले होते आणि तो अनुभव तुमचा कसा होता? पहिल्यांदा तुमची त्यांची कधी भेट झाली? खरं तर साहेबांचा 38वा वाढदिवस हा कृष्णकुंजवर होता आणि त्यावेळेस मग तत्कालीन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत भाऊ गीते असतील, देवकिसन पारिक असतील, निरंजन टकले असतील आणि अतुल भाऊ चांडक असतील, हे त्यावेळेस वाढदिवसानिमित्त कृष्णकुंजवर गेले होते. त्यावेळेस माझे वडील असतील, आमचे चंद्रकांत विस्पुते काका असेल, त्यांच्यासोबत मी त्यावेळेस बंगल्यावर गेलो होतो आणि सन्माननीय साहेबांना त्यावेळेस पहिल्यांदा मला भेटण्याचा योग आला. वसंत भाऊ वगैरे सगळे लोक होते आणि मग त्यावेळेस त्यांनी मला साहेबांना भेटवलं होतं. तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात तेव्हा काही बोलणं झालं होतं साहेबांशी? तेव्हा तर मी लहान होतो, तेव्हा म्हणजे एक तर साहेबांना भेटलो तरी खूप म्हणजे आनंद झाला होता नाही का. प्रत्यक्षात ज्या माणसाची आपल्याला क्रेज आहे आणि त्या माणसाला पहिल्यांदा पाहायला भेटलं तर तो म्हणजे आनंद गगनात मावयनासा होता. तुम्ही म्हटले की राज ठाकरेंच्या विचारांना तुम्ही प्रेरित झालात, पण नेमके कोणते विचार त्यांचे तुम्हाला आवडले होते? कारण आपण बघतोय की सध्या अनेक पक्ष आहेत, तेव्हाही पक्ष होतेच, तुमचा जो कालखंड होता त्या काळात अनेक पक्ष होते. पण नेमकं राज ठाकरेंची कोणती गोष्ट तुम्हाला आवडली की त्यांच्या पक्षात जाऊन आपण काम केलं पाहिजे? अवघ्या 13 वर्षाच्या मुलाने हा विचार का करावा? खरं तर आज अनेक पर्याय होते, परंतु सन्मान्य राज साहेबांचे म्हणजे जे हे अनेक पर्याय यांचे जिथं विचार संपतात तिथं साहेबांचे विचार सुरू होतात. म्हणजे महाराष्ट्राबद्दलचा जो त्यांचा विचार आहे, जी ब्ल्यू प्रिंट मांडली असेल का परदेशात ज्यावेळेस साहेब जातात आणि त्यांना वाटतं का माझा महाराष्ट्रही असा व्हावा, सुजलाम सुफलाम, इथे नवनिर्माण व्हावं, जो त्यांचा एक प्रभावी विचार आहे तो माझ्यासारख्या कार्यकर्त्याला भावला आणि मला एकंदरीत वाटलं का आपण साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलं पाहिजे आणि त्या दृष्टीने मी काम करायला. या संदर्भात तेव्हा वडिलांशी काही चर्चा केली होती का तुम्ही? की वडिलांना पण वाटलं असेल ना की वडील पण मला म्हणजे अनेक कार्यक्रमांना असेल घेऊन जायचे, निवडणुकीच्या वेळेस घेऊन जायचे. त्याच्यात म्हणजे तेव्हापासूनच सगळ्या गोष्टी बघितलेल्या, त्याच्यामुळे मला आज म्हणजे त्या गोष्टींचं काही आपसुक वाटत नाही का, नवल वाटत नाही. सगळ्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत. म्हणजे अनेक नवीन मुलं ज्यावेळेस येतात आंदोलन करायच्या वेळेस ते घाबरतात, केसेस याला त्याला, बरोबर. पण मला माझ्या घरच्यांना कधीच असं म्हणजे वाटलं नाही का आपला मुलगा चुकतोय किंवा काय. म्हणजे अनेक केसेस झाल्या. तुम्ही जसं बोलले की अनेक केसेस झाल्या, आम्ही तुमची आंदोलनं अनेक बघितलेली आहेत, अनेक विषयांवर तुम्ही आंदोलनं केली, पण ही कुठं भीती वाटत नव्हती का मनामध्ये की आपल्या अंगावर जर केसेस पडली तर कुठेतरी कारवाईला सामोरं जावं लागेल? पक्षाचा त्या काळात तुम्ही विचार केलात, अनेक केसेस झाल्यात म्हटलं तुम्ही, पण नेमकं असं भीती वाटली नाही की कधी? खरं तर एकंदरीत या भीती ज्यावेळेस केव्हा मेली
का राज साहेबांवर 100हून अधिक केसेस आहे. माझ्या नेत्यावर जर 100हून अधिक केसेस असतील आणि माझ्यावर जर 10-20 केस होणार असेल किंवा आजपर्यंत माझ्यावर 10-12 केसेस झाले, तर फरक काय पडतो? आपल्या नेत्याच्या अंगावर जर एवढ्या केसेस आहे आणि मग आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी केसेस घ्यायला काय घाबरायचं? जर महाराष्ट्र हितासाठी आपला नेता एवढ्या केसेस घेत असेल तर आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी घेतलं त्यात काही आपसूक नाहीचे. साहेबांची आम्हाला शिकवण आहे, जिथं अन्याय दिसेल तिथं लात मारा. त्याच्यामुळं ती वेळ येते आणि त्याच्यामुळे केसेस होतात. काम करताना पहिलं पद तुम्हाला कोणतं मिळालं आणि कोणतं आंदोलन जे आहे ते तुमचं राज ठाकरेंपर्यंत पोहोचलं होतं? खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून काम करण्याची संधी भेटली. तत्कालीन आमचे नेते सन्माननीय डॉक्टर प्रदीप पवार यांच्या माध्यमातून शहर उपाध्यक्षाची संधी मला शहरावर काम करण्याची भेटली. आणि मग त्यावेळेस अनेक विद्यार्थी आंदोलनं आम्ही केले. खरं तर ज्यावेळेस आम्ही बस डेपोमध्ये जे आंदोलन केलं, बस रोको, तर ते आंदोलन खूप गाजलं. अशा अनेक आंदोलन झाली आणि साहेबांपर्यंत जे आंदोलन आमचे पोहोचले, म्हणजे टोलचे असतील किंवा अनेक आंदोलन साहेबांपर्यंत पोहोचले. साहेबांनी त्याची दखल घेतली. अनेक वेळा साहेबांनी आम्हाला शाबासकीची थापही दिली. प्रदीप पवारांचा कसा पाठिंबा असतो तुम्हाला? त्या का तुम्ही अनेक वेळा त्यांचा उल्लेख केलेला आहे, एक गुरु म्हणून त्यांच्याकडे तुम्ही बघतात. त्यांचा कसा राजकारणामध्ये तुम्हाला पाठिंबा असतो त्यांचा? खरं तर डॉक्टर प्रदीप पवारांबद्दल सांगायचं झालं तर ती व्यक्ती म्हणजे निष्पक्ष आणि निस्वार्थपणे सर्व कार्यकर्त्यांना बळ देत असतात. त्यांचं नेहमी शिकवण असते की हा राजसाहेबांचा पक्ष आहे आणि राजसाहेब आपले नेते. त्यांनी म्हणजे माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते आज म्हणजे ग्रामपंचायतचं तिकीट न देता डायरेक्ट लोकसभेचं तिकीट दिलं. त्यांच्यात ती किमा आहे माणसं मोठं करायची. त्यांची फसवणूक करू नका, त्यांच्यासोबत निस्वार्थपणे उभे राहा, ते तुमचं संधीचं सोनं करतील, अशी त्यांची नेहमी शिकवण असते. अनेक वेळा ते पाठिंबा देत असतात. म्हणजे अनेक उपक्रमांना त्यांचा पाठिंबा असतो. अनेक वेळा ते पक्षाच्या सोबत प्रत्येक वेळेस मदत करत असतात. त्याच्यामुळं त्यांच्यापासून नेहमीच आम्हाला प्रेरणा मिळत असते. विद्यार्थी सेनेचं तुम्हाला पद मिळालं होतं, मग त्या काळात तुम्हाला भरपूर शिकायला मिळालं असेल. त्या काळात कसा अनुभव घेतला तुम्ही सर? खरं तर विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून ज्यावेळेस आम्ही काम करायला सुरुवात केली, अगदी प्ले ग्रुप पासून तर विद्यापीठापर्यंत आम्ही विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले, आंदोलनं केले, निवेदनं दिले असतील, अनेक गोष्टी या माध्यमातून आम्ही केल्या. म्हणजे अनेक वेळा त्या माध्यमातून केसेसही झाल्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी. आणि अनेक वेळा पुणे विद्यापीठ असेल, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात मागे मोठा घोटाळा झाला होता, तिथे जाऊन आंदोलनं केलं. अनेक विद्यार्थी हिताचे प्रश्न म्हणजे आज शहरात आपण बघत असाल तर वह्या पुस्तके हे शाळेत सक्तीचे केले जात होते. अशा वेळेस महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून आम्ही शहरभर शाळांवर धाडी टाकल्या आणि हे प्रकार बंद केले. त्यामुळं शिक्षक उपसंचालकांना पत्र काढावं लागलं, कोणीही शाळेत शिक्षणाचं बाजारीकरण करू नये आणि अशा प्रकारे कोणी जर बाजारीकरण करत असेल तर त्यांच्यावर शासनाच्या माध्यमातून कठोर कारवाई करण्यात येईल. आणि हे प्रकार बऱ्यापैकी बंद झाले. काही खाजगी शाळांमध्ये सुरू आहे त्यांची मुजोरगिरी, कारण त्या शाळांमध्ये ते शासनाची ग्रँट घेत नसल्यामुळे बरोबर त्यांच्यावर शासनाचा कुठलाही अंकुश नाही, त्याच्यामुळे ते मुजोरगिरी करतात. परंतु बाकीच्या ज्या ग्रँटेड शाळा होत्या त्या शाळांमध्ये बऱ्यापैकी हे प्रकार बंद झाले आणि याचं सर्वस्वी यश महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचं आहे. तुम्ही मनसेचे सक्रिय कार्यकर्ते आहात. सध्या कुठेतरी नाशिकमध्ये मनसे कार्यकर्ते सक्रिय दिसत नाही. इतर कार्यकर्ते मी म्हणतोय हे फारसे सक्रिय दिसत नाही. जे मागील काळामध्ये चांगली आंदोलनं सुरू होती, वेगवेगळ्या विषयांवर आवाज उठवला जात होता, सध्या कुठेतरी ठप्प झालेलं दिसतंय. नाही, सुरू आहे. आमचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष अंकुश पवार असतील, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे असतील, यांच्या माध्यमातून आज आपण बघत असाल तर सर्व नाशिकमध्ये त्यांनी प्रभाग दौरे केले, सर्व कार्यकर्त्यांना कार्यक्रम दिला. निवडणुकीच्या दृष्टीने सर्व रणनीती त्यांना या ठिकाणी आमच्या पक्षाच्या माध्यमातून दिली. अनेक आता मागे मराठी पाट्यांचं आपण शहरभर जोरात आंदोलन केलं, त्याच्यामुळे बरीचशी तुम्ही बघत असाल की शहरात मराठी पाट्या दिसू लागल्या आणि एकंदरीत आहे. आणि त्या दृष्टीने साहेबांना असं काही वाटलं तर साहेब बदल करत असतात. पण मनसेत कुठेतरी धुसफूस दिसते नाही, असं आपण नाही म्हणता येणार. शेवटी इथे आदेश संस्कृती चालते. राजसाहेबांचा आदेश हा सर्व महाराष्ट्र सैनिकांसाठी शिरसंवाद असतो आणि त्यांचा आदेश आला का तो अंतिम असतो आमच्यासाठी. त्याच्यामुळं धुसफूस हा प्रकार नाहीये. जिथे आदेश 21-22 मधून तुमची लढण्याची इच्छा आहे नगरसेवक पदासाठी आणि अनेक जण प्रभागातले देखील म्हणतायत की एक सक्रिय कार्यकर्ता आहे असा माणूस पुढे यावा, अशी प्रत्येकाची इच्छा आहे. बऱ्याच वेळा आम्ही देखील चर्चा केलेल्या आहेत अनेक लोकांशी, तर त्यांनी देखील सांगितलेलं आहे की एक जिज्ञासू कार्यकर्ता आहे. तुम्हाला काय वाटतं, काय अजेंडा घेऊन तुम्ही उभं राहणार आहात? खरं तर प्रभागाचा
म्हणजे ज्या राज साहेबांनी जी महाराष्ट्राची ब्ल्यूप्रिंट मांडली तशी आमची प्रभागाची ब्ल्यूप्रिंट आमच्याकडे तयार आहे. हा प्रभाग कसा असला पाहिजे, इथं मुलांना खेळण्या बागडण्यासाठी इथं उद्यान कसे असले पाहिजे, ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना नानी पार्क कसे असले पाहिजे, रस्ते कसे असले पाहिजे, पथदीप कसे असले पाहिजे, याची आमच्याकडे अचूक मांडणी आहे. त्याच्यानंतर जॉगिंग ट्रॅक कसे असले पाहिजे, ही सर्व गोष्टींचा आमच्याकडे आराखडा तयार आहे. आणि जर नागरिकांनी संधी दिली तर आम्ही त्या संधीचं नक्कीच सोनं करू. खरं तर आपण बघत असाल तर अनेक असे नगरसेवक आहे जे निवडून येतात, त्यांना महापालिका समजायलाच 2-3 वर्ष निवडून जातात. बरोबर. म्हणजे अनेक जे संबंधित विभागाचे एचओडी असतात यांची ओळख होण्यासाठीच त्यांची 2-3 वर्ष निघून जातात. अनेक असे नगरसेवक आहे की त्यांना अजूनही माहित नाही आरोग्य विभागाचं काम काय, विद्युत विभागाचं काम काय, त्याच्यानंतर बांधकाम विभागाचं काय काम आहे, हे अजूनही काही नगरसेवकांना माहित नाही. आणि असे लोकप्रतिनिधी आपण ज्या वेळेस महापालिकेत पाठवतो, आपल्या सभागृहात पाठवतो, तर त्यांच्याकडून तुम्ही कोणती विकासाची अपेक्षा कराल? तुम्ही या संदर्भात काही वरिष्ठांशी चर्चा केलेली आहे का? खरं तर चर्चा वगैरे नाही म्हणणार, पण आपण आपलं काम करत राहायचं. बरोबर. शेवटी ज्यावेळेस पक्षाला वाटेल त्यावेळेस पक्ष आपल्याला संधी देईल. आपण आपलं काम एक कार्यकर्ता म्हणून आपलं जे काम आहे ते आपण केलं पाहिजे. आपण समाजाला काहीतरी देणं लागतो आणि त्याच्या बदल्यात आपण हे काम करणं गरजेचं आहे असं मी मानतो. अमित ठाकरेंचं नेतृत्व तुम्हाला कसं वाटतंय? कारण आपण बघतोय गेल्या अनेक दिवसांपासून अमित ठाकरे हे नाशिकमध्ये सक्रिय झालेले आहेत. भेटीगाठी घेतात, ते कार्यकर्त्यांचे मेळावे घेतात किंवा मीटिंग वगैरे सगळं घेतात. एक नेतृत्व म्हणून तुम्ही कसं बघता त्यांच्याकडे? अमित साहेब हे खरं तर दूरदृष्टी असलेले नेते आहे. म्हणजे त्यांची काम करण्याची पद्धत ही खूप वेगळी आहे आणि म्हणजे त्यांच्यासारखा नेता आम्हाला लाभलं हे खरं तर आमचं भाग्य आहे. आणि त्यांच्या माध्यमातून आज जर महाराष्ट्रात जेवढे युवा नेते असतील त्यांच्यात अमित साहेब हे नक्कीच उजवे आहेत. त्यांची काम करण्याची पद्धत खूप चांगली आहे आणि ते नेहमीच कार्यकर्त्यांना बळ देत असतात. सध्या आपण महाराष्ट्रातलं राजकारण बघतोय, एक युवा नेतृत्व म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं. तुम्हाला काय वाटतं की जेव्हा आपण एक तरुण व्यक्ती एखाद्या क्षेत्रात येतो, समोरची जी आपल्याला परिस्थिती दिसते सध्याच्या राजकारणाची, त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? असं वाटतं का हे राजकारण योग्य दिशेने चाललंय असं? खरं तर महाराष्ट्रात सध्याचं राजकारण, आपली जी महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे देशाला दिशा दाखवणारा आपला महाराष्ट्र, आज महाराष्ट्राच्या राजकारणाचा पूर्ण चिखल झालेला आहे. राष्ट्रवादी बीजेपी सोबत, बीजेपी शिवसेने शिंदे गटासोबत, त्याच्या काँग्रेस शिवसेनेसोबत, म्हणजे एकीकडे हिंदुत्वाचा नारा देणारी आपली शिवसेना सेक्युलरवादी काँग्रेसच्या मांडीला लावून बसते, राष्ट्रवादी बीजेपी सोबत जाते. खरं तर पूर्ण राजकारणाचा चिखल झालेला आपण बघतोय. आणि अनेक जे नवीन तरुण आहेत यांना ह्या गोष्टीकडे आपण बघत असताना या गोष्टींचा कंटाळा यायला लागलेला आहे. आणि सगळ्यांचा म्हणजे मतदारांचा विश्वास या राज्यकर्त्यांवर उडून गेलेला आहे. त्याच्यामुळं एकच महाराष्ट्रात विश्वासार्ह चेहरा आहे सन्माननीय राजसाहेब ठाकरे. त्यांच्याकडे आजही तुम्ही आज शाळा असेल, महाविद्यालय जाल, ज्यावेळेस तुम्ही ते युवकांशी संवाद साधाल तर त्यांना एकच आश्वासक चेहरा दिसतो महाराष्ट्रात, तो म्हणजे सन्माननीय राजसाहेब ठाकरे. अशी चर्चा आहे की श्याम गुहाड थोडे नाराज आहेत पक्षामध्ये की कुठंतरी जी पदं वाटली गेली त्यामध्ये एक चांगलं पद यायला हवं होतं असं अनेकांचं म्हणजे चर्चा आहे. काय वाटतं त्याबद्दल तुम्हाला? पदपेक्षा समाजात आहे ना आपली पद महत्वाची असते. पद येऊन जाऊन असतात, आपलं कर्तृत्व हे समाजात दिसत असतं, त्याच्यामुळं पद येऊन जाऊन असतात, हे क्षणभंगुर आहे. त्याच्यामुळं सन्माननीय राज साहेबांनी दिलेलं सर्वात मोठं पद माझ्याकडे आहे, महाराष्ट्र सैनिक. आणि साहेबांची ताकद आहे, त्याच्यामुळे आम्हाला पद असो नसो आम्ही महाराष्ट्र रोमन सेना आणि राजसाहेब ठाकरे यांच्यासाठी श्वासाच्या शेवटपर्यंत आम्ही काम करत राहणार. तुम्ही सांगितलं की 13व्या वर्षापासून तुम्ही मनसे जॉईन केली किंवा मनसेमध्ये आलात. आता मधल्या काळात अनेक कार्यकर्ते सोडून गेले, तुम्ही मात्र एकनिष्ठ आहात. खरं तर ती आता तुमच्याशी बोलताना पण मला तुम्ही ज्यावेळेस बोलले आगावर काटा आला, ती राजसाहेब नावात एक ती किमया आहे. कारण म्हणजे त्या व्यक्तीबद्दल आमच्या मनात एक वेगळंच प्रेम आहे. आज त्या माणसाची तळमळ बघून आम्हाला नाही वाटत का आम्ही काय गद्दारी करावी. त्या माणसाने आपल्याला एवढं भरभरून दिलं. आज गल्लीतला कार्यकर्ता होतो, शहर उपाध्यक्ष केलं, शहराध्यक्ष केलं, जिल्हा अध्यक्ष केलं, एवढं सगळं दिलं साहेबांनी. आज अख्ख्या महाराष्ट्रात ओळख निर्माण करून दिली. अजून काय हवं? पद येऊन जाऊन असतात. अनेक लोक गेले क्षणभंगूर सुखासाठी, काही लोक पैशासाठी इकडे तिकडे गेले, परंतु आम्हाला काही स्वप्न ते वाटत नाही की आपण कुठे गेलं पाहिजे. आणि असा विचार जरी मनात आला
तर आम्हाला कुठेतरी असं त्या गोष्टीचे खेद वाटतो नाही का, मग आपण काय केलं पाहिजे असं. साहेबांनी आपल्याला जर एवढं सगळं दिलं, मग आपण काय गद्दारी करायची साहेबांसोबत. प्रत्येक वाढदिवसाला तुम्ही राज ठाकरेंच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही मुंबईत असतात, एक वेगळं प्रेम बघायला मिळतं. एक कार्यकर्ता जेव्हा भेटीला जातो, पण एकही वाढदिवस न चुकता. खरं तर म्हणजे साहेबांच्या वाढदिवसाला आम्ही जून महिना असतो, पावसाळा असतो, जात असतो. आणि ते ती एक म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना, ती आम्हाला जाण्यासाठीची एक ना ती हुरूर लागत असते. आज साहेबांचा वाढदिवस आहे, पण गेलं पाहिजे. शर्मिष्ठा ठाकरेंना पण तुम्ही भेटतात. हा, वहिनी तर नेहमी आम्हाला म्हणजे मुलासारखाच जीव लावत्या. प्रत्येक वेळेस विचारता काय चाललंय, कसं आहे, बरं आहे का. ते आता मागच्या वाढदिवसाला राज साहेबांच्या गेलो, एवढ्या गर्दीतही साहेबांनी विचारपूस केली, कसा आहेस, काय करतो, काळजी घे. एवढं हे म्हणजे प्रेम करतात. एवढ्या गर्दीतही आपल्याला ते बोलतात. त्याच्यापेक्षा अजून काय मोठं सुख पाहिजे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला. खरं तर मागे जी चर्चा होती, तुम्ही बॉन्ड लिहून दिला होता राज ठाकरेंना की मी पक्षात कायम राहील असं. खरं तर गुरुपौर्णिमा होती आणि त्याच्या आदल्या दिवशी अजित पवार राष्ट्रवादी फोडून हे बीजेपीच्या सोबत सत्तेत सहभागी झाले होते. आणि गुरुपौर्णिमा होती, साहेबांना भेटायला जायचं. मग साहेबांना गुरुदक्षिणा काय द्यायची हे डोक्यात हे सारखं घुंगावत होतं. काय दिलं पाहिजे, काय दिलं पाहिजे. मग अचानक माझ्या डोक्यात कल्पना आली की आपण साहेबांना निष्ठा असल्याचं पत्र देऊ. मग ते कसं, तर त्या दिवशी मग माझ्या डोक्यात आलं. मग मी कोर्टात जाऊन बॉन्ड घेतला. त्याच्यावर माझं किती रुपयाचा बॉन्ड होता तो 100 रुपयाचा बॉन्ड होता. आणि त्याच्यावर मी साहेबांना लिहिलं की साहेब, आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्त आम्ही एवढीच गुरुदक्षिणा तुम्हाला देऊ शकतो का आम्ही शेवटपर्यंत अखेरच्या श्वासापर्यंत तुमच्याशी एकनिष्ठ राहू. तो बॉन्ड घेतला आणि ज्यावेळेस मी साहेबांना दिला तर साहेबांनी बघितला का काय. तर मग मी सांगितलं, साहेब हा बॉन्ड आहे आणि सध्याची महाराष्ट्राची राजकारणाची जी परिस्थिती बघता, कोण कुठे, तर आम्ही कार्यकर्ते म्हणून शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहू, एकनिष्ठ राहू. त्यावेळेस साहेबांना असं भरून आलं. साहेबांनी मला शाबासकी दिली आणि एवढ्या गर्दीत पण मला त्यावेळेस साहेब बोलले होते का श्याम, मी तुझ्याशी वारंवार ह्याच गोष्टीमुळे बोलतो, तू जे वेगळं काहीतरी करतो, तुझ्यात जे स्पार्क आहे, स्पिरिट आहे आणि तू पुढे जाऊ शकतो. हे वाक्य बोलल्यानंतर माझ्या अंगावर काटा आला होता. आणि तीच ऊर्जा घेऊन आम्ही पुढे जात असतो. त्याच्यामुळे पद वगैरे हे आमच्या डोक्यात कधी येत नाही, कारण साहेब जर आपल्या सोबतीला आहे तर पद बिदाची काय गरज आहे. बरोबर. आज ज्यांच्या एका आदेशाने महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघतं, ते एवढी मोठी व्यक्ती जर आपल्या पाठीशी आहे, तर मग बाकीच्या गोष्टींचा काय विचार करायचा. विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून अजून कोणती कामं तुम्हाला वाटतंय की नाशिक जिल्ह्यामध्ये ती झाली पाहिजे, की त्यासाठी तुम्ही आवाज उठवणार आहात? खरं तर अनेक वर्षापासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा उपकेंद्राचा जो विषय, जागा तर शासनाने मंजूर केली, पण त्याचं काम एकदम धीम्म गतीने सुरू आहे. त्यावेळेस तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आम्ही त्या विषयाला वाचा फोडली होती. त्यावेळेस दादांनी कुलगुरू नितीन कळमकर होते, त्यांना त्यावेळेस संपर्क साधून सर्व कामकाज मार्गी लावण्याचं यावेळेस दादांनी आदेशित केलं होतं. तरीही अद्याप पोहोचतं त्याचं काम धीम्म गतीने सुरू आहे आणि ते काम मार्गी लागलं पाहिजे. यासाठी येत्या काळात महाराष्ट्र समाज सेनेच्या माध्यमातून आम्ही आवाज उचलणार आहे. तसेच शहरातील ज्या मनपाच्या शाळा आहेत, आपण बघायला त्याची खूप प्रचंड दुरावस्था झाली आहे. इकडे दिल्लीला लोक अरविंद केजरीवालांच्या शाळा बघायला जातात, पण आपणही महाराष्ट्रात करू शकतो. बरोबर. आणि जी गोरगरीब जनता आहे, नागरिक, त्यांचे मुलं त्या मनपा शाळेत शिक्षण घेत असतात, तिथलं शिक्षणही दर्जेदार असलं पाहिजे. यासाठी येत्या काळात त्या संदर्भातही महापालिकेत आम्ही आवाज उठवणार आहे. त्या शाळेचा दर्जा सुधारला गेला पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण, दर्जेदार शिक्षण मिळायला पाहिजे. तुम्ही नाशिक रोड विभागामध्ये असतात, तिथं अवैध धंद्यांचा फार सुळसुळाट आहे. नेमकं त्या संदर्भात काही पावलं उचलणार आहात का आपल्या पक्षाचं? नवनीत पोलीस आयुक्त कर्णिक साहेब आल्यापासून बऱ्यापैकी अवैध धंदे हे शहरात बंद झाले असेल. एमडी असेल, मटका जुगार हे मोठ्या प्रमाणात बंद झाले आहे. त्याच्यामुळं ज्यावेळेस तसं आम्हाला वाटतं त्यावेळेस आम्ही त्या संदर्भात आवाज उठवतोच आणि उठवणारच. कारण अनेक आपली नवीन पिढी, तरुण पिढी ही व्यसनाधीन होतीये. एमडीच्या माध्यमातून तुम्ही बघत असाल तर मागे मोठ्या प्रमाणात बरोबर त्याचा साठा सापडला आणि तरुण पिढी त्याच्यात भरकटत चालली. अनेक पिढ्या उद्ध्वस्त होत आहे. त्याच्यामुळे येत्या काळात असा कुठे काही प्रकार दिसला तर महाराष्ट्र समाज सेना म्हणून आम्ही तिथे आवाज उठवू. सध्या अनेक तरुण हे राजकारणात येऊ पाहत आहेत.
मात्र एकीकडे राजकारण हे कुठेतरी पैसे मिळवण्याचं साधन असं बघितलं जातं तरुणांकडून. म्हणजे राजकारणात सक्रिय झालात की लवकर पैसे मिळतात अशी पण आहे. तुम्ही अनेक दिवसापासून राजकारणात आहात, सक्रिय आहात, विविध आंदोलनांमध्ये तुम्ही सहभागी झालात. एक शेवटचा प्रश्न आहे, तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल या संदर्भामध्ये की राजकारणाकडे आपण कशा पद्धतीने बघितलं पाहिजे? राजकारणाकडे आपण एक सेवा म्हणून, सेवाभाव म्हणून आपण बघितलं पाहिजे. राजकारण हे पैसे कमवण्याचं साधन नसून हे सेवा करण्याचं साधन आहे. आणि त्या अनुषंगाने जर आपल्याला आपला देश चांगल्या दिशेने न्यायचा असेल तर तरुणांनी राजकारणात नक्कीच यायला हवं. कारण जो राजकारणाचा चिखल झालाय, आपण जर सहभाग नाही घेतला तर हे असंच वारंवार चालू राहील. त्यामुळे चांगल्या तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे, जेणेकरून हा जो राजकारणाचा घसरलेला दर्जा आहे हा सुधारेल आणि त्यामुळे एक चांगला भारत देश हा घडेल. धन्यवाद श्यामजी, तुम्ही आमच्या कट्ट्यावर येऊन मनमोकळ्या गप्पा मारल्यात त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा नवीन पाहुण्यांसोबत भेटूयात. तोपर्यंत पाहत राहा न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह.